नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे TBN एक्झाम या युट्यूब चॅनल मध्ये. आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वपूर्ण आहे. कुठलेही एक्झाम असो, यामधले तुम्हाला हमखास प्रश्न बघायला मिळेल. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन ए 19 फेब्रुवारी 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री कोण होतात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन ए जिजाबाई. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रीचं नाव जिजाबाई होतात. प्रश्न क्रमांक 3 आहे, शिवाजी महाराजांचे वडील कोण होते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए शहाजी राजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील होतात. प्रश्न क्रमांक 4, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए रायगड. रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणते नौदल व्यवस्था उभारली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी मराठा नौदल. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही नौदल व्यवस्था उभारलेली आहे, मराठा नौदल. नेक्स्ट प्रश्न आहे, अफजल खानचा वध कुठे झाला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी प्रतापगड. प्रतापगडावर अफजल खानाचा वध झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या राज्याला काय म्हणतात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए हिंदवी स्वराज. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन कधी झाले? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झालेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कर्कवृत्त भारतातून किती राज्यातून जाते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी 8 राज्यातून वृत्त. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक पर्जन्यमान कुठे आढळते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए चेरापुंजी येथे भारतातील सर्वाधिक पर्जन्यमान्य आढळत असतात. नेक्स्ट प्रश्न आहे, पृथ्वी स्वतःभोवती फिरण्यास किती वेळ घेते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 24 तास. पृथ्वी स्वतः फिरण्यासाठी 24 तास घेत असते. नेक्स्ट प्रश्न आहे, अरबी समुद्रात मिळणारी नदी कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी नर्मदा नदी ही अरबी समुद्रात मिळणारी नदी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताच्या दक्षिण टोक कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी इंदिरा पॉइंट हे भारताचा दक्षिण टोक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, हिमालयाचे किती प्रमुख भाग आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 3 भाग आहे. हिमालयाचे 3 मुख्य भाग आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, पृथ्वीचा सर्वात आतला थर कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी गाभा. पृथ्वीचा सर्वात आतला भाग हा गाभा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब पठार कोणती? तर दख्खनचे पठार ही सर्वात लांब आहे भारतात. नेक्स्ट प्रश्न आहे, वेळेचे प्रमाण मापन कोणत्या रेखांशावर जातात? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 82/1/2 पूर्व. नेक्स्ट प्रश्न आहे, सर्वात मोठा खंड कोणता? तर आशिया खंड हा सर्वात मोठा खंड आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आशिया खंड. नेक्स्ट प्रश्न आहे, वारे कशामुळे वाहतात? तर वारे हे दाब फरक यामुळे वाहत असतात. दाब फरक, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी दाब फरक. नेक्स्ट प्रश्न आहे,
भारताचा मान्सून कोणत्या प्रकारात आहे? भारताचा मान्सून कोणत्या प्रकारात आहे? तर ऑप्शन आहे सी, ऋतुमान. भारताचा मान्सून हा ऋतुमान या प्रकारचा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, सर्वाधिक ज्वालामुखी कुठे आढळतात? या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, पॅसिफिक रिंगमध्ये सर्वाधिक ज्वालामुखी आढळत असतात. नेक्स्ट प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीचा नाश कशामुळे झाला असे मानले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, पूर्व व हवामान बदल यामुळे हडप्पा संस्कृतीचा नाश झालेला मानले जातात. पूर्व हवामान बदल. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कोणता जिंकलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, तोरणा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला जिंकलेला किल्ला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मुघल साम्राज्याचे संस्थापक कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर बी, बाबर हे मुघल साम्राज्याचे संपादक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, औरंगजेबचा मृत्यू कधी झाला? औरंगजेबचा मृत्यू कधी झाला? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, 1707 मध्ये औरंगजेबचा मृत्यू झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, प्लासीच्या लढ्यात इंग्रजांचे नेतृत्व कोणी केले? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, क्लाइव्ह यांनी प्लासीची लढाई इंग्रजांचे नेतृत्व केलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 1857चा उठाव प्रथम कुठे झाला? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, मेरठ येथे 1857चा उठाव प्रथम झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रध्वज स्वीकार कधी केला? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, 1947 रोजी भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकारण्यात आलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, गुप्त साम्राज्याचे सुवर्ण काळ कुणी घडवला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, चंद्रगुप्त II यांनी गुप्त साम्राज्याचे सुवर्णकाळ घडवलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, व्यंकमचंद्र बॅनर्जी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. नेक्स्ट प्रश्न आहे, भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, 1942 रोजी भारत छोडो आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मराठ्याचे आरमार कोणी उभारले? तर प्रश्नाचे उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठ्यांचे आरमार उभारलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, संविधानाचा मसुदा कधी स्वीकारला? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, 26 नोव्हेंबर 1949 मध्ये संविधानाचा मसुदा स्वीकारलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताला पहिला गव्हर्नर जनरल ब्रिटिश कोण होता? तर प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, वॉरन हेस्टिंग हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील संघ राज्य व्यवस्था कशावर आधारित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, संघराज्य. भारतातील संघ राज्य व्यवस्था संघराज्यावर आधारित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, लोकसभेचा कार्यकाळ किती वर्ष असतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, 5 वर्ष. लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षासाठी असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, राज्यसभेचे स्थायी सदस्य किती आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, 245 राज्यसभेचे स्थायी सदस्य असतात. नेक्स्ट प्रश्न आहे, राष्ट्रपतीची निवड कोण करतात? तर राष्ट्रपतीची निवड हे निवडणूक मंडळ हे करत असतात राष्ट्रपतीची निवड. नेक्स्ट प्रश्न आहे, मूलभूत कर्तव्य किती? मूलभूत कर्तव्य किती आहे? तर 11 हे मूलभूत कर्तव्य आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? सर्वोच्च न्यायालय हे दिल्लीमध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, दिल्ली. नेक्स्ट प्रश्न आहे, पंचायत राज व्यवस्था घटना दुरुस्ती कोणती? पंचायत राज व्यवस्थाची घटना दुरुस्ती कोणती? तर प्रश्नाचे उत्तर सी, 73वी घटना दुरुस्ती पंचायत राज व्यवस्थाची घटना दुरुस्ती आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कायद्याचे अर्थ लावण्याचे काम कोण करते? कायद्याचे अर्थ लावण्याचे काम कोण करते?
तर न्यायपालिका, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर सी, ऑप्शन सी आहे. कायद्याचे अर्थ लावण्याचे काम हे न्यायपालिका करत असते. नेक्स्ट प्रश्न आहे, राज्य विधिमंडळाचे प्रमुख कोण असतात? राज्य विधिमंडळाचे प्रमुख कोण असतात? तर मुख्यमंत्री हे राज्य विधिमंडळाचे प्रमुख असतात. नेक्स्ट प्रश्न आहे, भारत धर्मनिरपेक्ष आहे म्हणजे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, सर्व धर्म समान. भारत निरपेक्ष म्हणजे सर्व धर्म समान. नेक्स्ट प्रश्न आहे, निवडणूक आयोग किती सदस्याचा असतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 सी ऑप्शन आहे मित्रांनो. निवडणूक आयोग किती असतात? तर 3 असतात. नेक्स्ट प्रश्न आहे, मतदान गुप्त पद्धतीने का केले जातात? तर गोपनीयतेसाठी. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी. नेक्स्ट प्रश्न आहे, मानव शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर यकृत ही सर्वात मोठी ग्रंथी आहे मानवी शरीरातली. नेक्स्ट प्रश्न आहे, प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक वायू हा कार्बन डायऑक्साईड असतो. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर सी, कार्बन डायऑक्साईड. नेक्स्ट प्रश्न आहे, विद्युत बल्बमध्ये कोणते तंतू असतात? तर टंगस्टन हा धातू असतो किंवा तंतू असतो विद्युत बल्बामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, ध्वनीची तीव्रता कोणत्या एककात मोजतात? तर डेसिबलमध्ये मोजत असतात ध्वनीची तीव्रता. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, आंबलाची चव कशी असते? तर आंबलाची चव ही आंबट असते. नेक्स्ट प्रश्न आहे, मानवाच्या रक्तगटाची संख्या किती आहे? तर 4 आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर सी. नेक्स्ट प्रश्न आहे, लोहाला गंज का लागतो? कारण ऑक्सिजन व पाणीमुळे लोहाला गंज लागत असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, ऊर्जा रूपांतराचे SI एकक काय आहे? तर जूल आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे बी. नेक्स्ट प्रश्न आहे, मानवी शरीरातील शोषण अवयवाला काय म्हणतात? तर फुफ्फुस म्हणतात. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर बी. नेक्स्ट प्रश्न आहे, पाण्याचे उकळण्याचे तापमान 100 डिग्री सेल्सिअस असतात. नेक्स्ट प्रश्न आहे, वनस्पतीमध्ये पाणी वाहून नेणारे उत्तक कोणते? तर झायलम हे आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे सौरमालेतील.